त्याप्रमाणे हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं आज आम्ही सगळेजण नागपूरमध्ये आलोय. कॅबिनेट आत्ताच झाली. यावेळेस सभागृहामध्ये बिलं होणार आहेत, त्याच्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री सांगतीलच. साधारण कामकाज काय असणार आहे त्याच्याबद्दल. परंतु अलीकडे एक पायंडाच पडलेला आहे की विरोधी पक्ष हा सातत्याने चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालतात आणि हे वर्षानुवर्ष अलीकडे चाललेलं आहे. त्याच्यावर ते चहापान करावं न करावं हा एक आता विचार करणारा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यांनी जे मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे नेहमीचे काही दाखले देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कालच्या 23 तारखेला प्रचंड बहुमताने महायुतीचं त्या ठिकाणी सरकार आलं आणि आज त्याला खऱ्या अर्थाने मंत्रिमंडळाचा संपूर्ण शपथविधी होऊन त्याला अंतिम स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. 2-3 दिवसात मुख्यमंत्री महोदय सगळ्यांचे खातेवाटप त्या ठिकाणी करतील आणि कामाला सगळे गतीनं लागलेलं चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल. आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे, एवढी मोठं बहुमत असल्यामुळं जनतेने जो विश्वास महायुतीवर टाकलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहून कशा प्रकारे ह्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करता येईल हाच प्रयत्न आम्ही सगळेजण करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये